नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। आपणास माहितीच आहे की सर्वत्र सध्या जनगणना 2026 याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे जनगणनेचं काम आपणा सर्वांनी करावं लागणार आहे, कारण बऱ्याच जिल्हा परिषदेने आपल्या स्तरावर जनगणनेचे वेळापत्र जाहीर केले आहे। तसेच जनगणनेसाठी प्रगणकांच्या याद्यासुद्धा जाहीर केल्या आहेत। त्यामुळे हे काम सुट्ट्याच्या कालावधीत होणार आहे का, आपणास मुख्यालय सोडता येईल का, आपणास याबद्दल काही मानधन मिळणार आहे का, अर्जित रजा मिळणार आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, लोकसंख्या जनगणना 2026 ची सुरुवात ही प्रथमतः जनगणनेपासून होणार आहे। म्हणजे 1 मे ते 14 मे या कालावधीत नागरिकांना स्वतः पोर्टलवरती जाऊन आपली माहिती भरता येणार आहे। ही झाली जनगणना। त्यानंतर प्रशासकीय लेवलवरती जनगणनेची खरी सुरुवात ही होणार आहे 14 मे ते 15 जून या कालावधीत। हा कालावधी प्रत्यक्ष फील्ड वर्कचा आहे। आपणास माहितीच आहे की जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे आपणा सर्वांस करावंच लागणार आहे। याच कालावधीत आपणास उन्हाळ्याच्या सुट्ट्यासुद्धा असतात मे आणि जून महिन्यात, परंतु यावर्षी आपणास ते सुट्ट्या न भोगता आपणास जनगणनेचे कामं करावे लागणार आहेत, कारण जनगणनाचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे। त्यामुळे जर आपण यास दिरंगाई केली किंवा जे काही जनगणनेसंदर्भात प्रशिक्षण होणार आहेत किंवा जनगणनेच्या कामाला नकार दिला, तर जनगणना कायदा 1948 नुसार आपल्यावरती शिस्तभंगाची कारवाईसुद्धा होऊ शकते। त्यामुळे सर्वांनी हा मुद्दा सिरियस घ्या आणि जनगणनेच्या कामाला ज्या शिक्षणसेवक बांधवांचे किंवा शिक्षकांचे नावं आले आहेत त्यांना ते काम करावंच लागणार आहे, त्याला दुसरा मार्ग नाही। बऱ्याच जिल्हा परिषदेने तशा आशयाचं पत्रसुद्धा काढलं आहे की जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जिल्हा मुख्यालय सोडता येणार नाही। त्यासाठीच, कारण जनगणनेचे काम करायचं आहे, ज्या कर्मचाऱ्यांची नावं हे जनगणनेच्या कामासाठी आलेले आहेत त्यांना जिल्हा मुख्यालय सोडता येणार नाही मित्रांनो। त्यासाठी ते पत्र आलं आहे, कारण जनगणनेचं काम अतिशय महत्त्वाचं आहे, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहिलं जातं त्या कामाकडे। यंदाची जनगणना मित्रांनो ही डिजिटल जनगणना असणार आहे। म्हणजे पेन आणि पेपरचा वापर कमी झाला आहे, सर्व काही डिजिटल होणार आहे। आपल्या मोबाईलवरती साधारण एक ॲप दिलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून डिजिटल जनगणना होणार आहे। हे जरी सोपं वाटत असलं तरी त्यात चुकाला थारा नसेल, त्यामुळे ते काम हे आपल्याला काळजीपूर्वक करावं लागणार आहे। तसेच या संदर्भात म्हणजे जनगणनेच्या संदर्भात आपले काही प्रशिक्षणसुद्धा होऊ शकतात किंवा होणार आहेत। एप्रिल किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला 3 ते 4 दिवसाचं प्रशिक्षण आपलं होणार आहे जनगणनेसंदर्भात। त्या प्रशिक्षणात आपणास एक ॲप दिलं जाणार आहे आणि ते ॲप कसं रन करायचं, लॉग इन कसं करायचं, माहिती सिंक कशी करायची, या संदर्भात सर्व डिटेल्स आपल्यास त्या प्रशिक्षणात शिकवले जाणार आहेत। त्यामुळे ते प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की हे जे काय आपण काम करतो जनगणनेच्या सुट्टीच्या कालावधीत त्यास काही मानधन मिळणार आहे का। तर हो मित्रांनो, गेल्या जनगणनेच्या तुलनेमध्ये यावर्षी निश्चितच जनगणनेच्या मानधनात वाढ होणार आहे। साधारणतः 25 ते 30 हजार रुपये इतकं मानधन मिळणार आहे आपणास जनगणनेच्या कामाबद्दल। साधारणतः जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा हा मे आणि जून महिन्यात असेल आणि दुसरा टप्पा साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होईल। पहिल्या टप्प्यात आपल्याला फक्त हाऊस लिस्ट म्हणजे घरं मोजायची आहेत, तर दुसरा टप्पा हा लोकसंख्येचा असणार आहे। त्यामुळे दोन्ही टप्पे मिळून 25 ते 30 हजार रुपये मिळतील आपणास। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न की अर्जित रजा मिळणार आहे का। तर मित्रांनो, निश्चितच शिक्षण सेवकांनासुद्धा, कारण आपण जे हे काम करणार आहोत ते सुट्ट्याच्या दिवसात काम करणार आहोत, त्यामुळे त्या दिवसाचे अर्जित रजा म्हणजे जवळ 30 अर्जित रजा आपल्याला मिळणार आहेत। या अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या 30 रजा तुम्ही कधीही उपभोगू शकतात। तुमच्या ह्या 30 अर्जित रजा आहेत या सेवा पुस्तकाला जोडल्या जातील। म्हणजे ज्यावेळेस आपण जनगणनेचे काम पूर्ण करू त्यावेळेस आपणास एक प्रमाणपत्र तहसील ऑफिसमधून दिलं जाईल आणि ते आपण सर्व्हिस बुकला जोडलं तर आपल्या 30 अर्जित रजा या जोडल्या जातील आणि त्या आपण कधीही घेऊ शकतो। त्यामुळे तो एक फायदा शिक्षण सेवकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे।
तसेच मित्रांनो, जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे सर्वांनी पार पाडावंच लागणार आहे. आपणास माहितीच आहे की दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. ही जनगणना खरं तर कोविडच्या काळात होणार होती, परंतु ही लांबणीवर पडत पडत 2026 उजाडला आहे. त्यामुळे यावर्षी ही डिजिटल जनगणना होणार आहे आणि त्या संदर्भात आपणास आता लवकरच प्रशिक्षण होईल. त्या माध्यमातून सर्व माहिती मिळणार आहे. आपले या जनगणनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपलं आणखी काय म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो या चॅनलवरती आपण अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती पाहत असतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.